दासबाटी चला पूर्णानंदपदी मन मोरुनिया पूर्ण भारती मने जन्म मरण कुंटले जन्म मरण कुंटले पूर्णानंदीपदी मन मुरुनिया ठेली पूर्ण भारती मने जन्म मरण कुंटले किंवा तिकडी वेदशास्त्रामध्ये तुकाराम महाराज सुद्धा सांगतात मन हा मोगरा अर्पुनी ईश्वर पुनरुपी संसार येणे नाही पुनरुपी संसार येणे नाही मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरुपी संसारा येणे नाही. ह्या मनाला त्या भगवंताच्या चरणाशी जर लीन केलं ह्या जन्मा मरणाला यायची पाळी येत नाही. म्हणून महाराज काय म्हणतात लय हो करत राही नका. ते बंजारा समाजामध्ये भजन राहते बघा. ते समोरचं काय म्हणते रामाय रे सीता रावणाचे लेगायचो म्हणते. आता ते महागलेला काय काय म्हणाले की वाटते त्यानं वा भिया वा म्हणते बोल बिया बोल म्हणते. आता त्याला समोरचं काय म्हणाले हे त्याच्या डोसक्यात बसणार मेन. बरं बसणार तर बसणार या नाही गुणाला बसणार. म्हणून महाराज सांगाले माझा माझा म्हणून गडे हो मी पणाचा वाढलाय ताट मी पणाचा वाढलाय माझा माझा म्हणून गडे मी पणाचा वाढलाय ताट मी पणाचा वाढलाय या बोटावरला तुका त्या बोटावरला तुका या बोटावर केल्यापरी जमना दादा. आता दोन पारे जाऊ दे म्हणलो तुला.
इथून पुढे आता या बोटावरला तुका त्या बोटावर उड्या मारून नाचून इकडला सांगून तिकडला सांगून जमल्यापर्यंत जमू दे ना. ज्या प्रकारे मी मनाचे दोन भाग पाडून त्याचा जसा परिवार सांगालो की नाही तसा परिवार सांगशाल वाटलं मला गेल्या पाऱ्यामध्ये काहीतरी. आईचं पीठ बाईचं पीठ मजा संसार नीट म्हणल्यापर्यंत होईना तिथंच. आदरणीय आमचे लाडके दाजी कैलास पाटील जाधव यांच्याकडून 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. माझा मनकडे हो मी पणाचा वाढलाय ताटा, मी पणाचा वाढलाय ताटा. तुम्ही आम्ही मन बुद्धी चित्त अहंकार या चारीला पण त्या भगवंताच्या चरणामध्ये कसं लीन करता येते, अहंकार कसा नाहीसा करता येतो म्हणून महाराज सांगाले नामदाताचे जय दत्तनामाची घेऊन जीव तारले घेऊन जीव तारले दत्तनामाची ज्ञान शक्ती, ह्या नामाची शक्ती घेऊन असंख्य जीव तरुण गेलेले आहेत. आपण बोलते वेळेस म्हटल्या जाते निरालंबी दूर देवा
गुरुजी द्यावे शिक्का मारून. ते शिक्का काय आपल्याला आधी गरजेचं आहे. मेन शिक्का कोणता म्हणाले आपण, त्या शिक्क्याला सुद्धा बघावं लागेल. म्हणून काय म्हणतात महाराज, दत्तनामाची ज्ञानशक्ती देऊन जीव तारले कीर्ती, देऊन जीव तारले. तुम्हास करावं लागेल बा, तुम्हास करावं लागेल बा. वैराग्याची जोड घालून तुम्हास करावं लागेल भक्ती म्हणायचं. वैराग्य नेमकं म्हणजे नेमकं कशाला म्हणा वैराग्य. इकडे महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे, नलगे आणि साया असं जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. कुठं जायची गरज नाही म्हणायचं. आता वैराग्य म्हणले की लई जणांच्या डोसक्यामध्ये बसले, घरदार सोडून सगळं सोडून जावं लागते म्हणून. कुठं जायची गरज नाही. म्हणून काय म्हणतात महाराज, वैराग्याची जोड घालून तुम्हाच करावं लागेल बा, तुम्हाच करावं लागेल बा. तुम्ही आम्ही यानत केली दादा तू, यानत केली